जगातील सर्वाधिक मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशामध्ये यावर्षी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 97 कोटी मतदार सहभागी होतील असं निवडणूक आयोगाने मागत सांगितलेलं आहे. इतके सारे मतदार आणि हजाराच्या घरात असणारे राजकीय पक्ष या सर्वांच्या मध्ये खरी कसोटी लागते ती निवडणूक आयोगाची. मतदान केंद्र ताब्यात घेणं, बोगस मतदान करणं ही आपल्या इथं अगोदर कायमचीच बाब होते आणि याच्यावरती उपाय शोधला गेला तो ईव्हीएमच्या रूपाने. पण या ईव्हीएम मशीन्स, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन सुरुवातीपासूनच वादात अडकलेल्या आहेत आणि महत्त्वाच्या निवडणुका झाल्यानंतर या मशीन्स हॅक झाल्याचा दावा विरोधकांकडून वेळोवेळी केला गेलेला आहे. निवडणूक आयोगाने सुद्धा प्रत्येक वेळेस केला गेलेला हा दावा फेटाळलेला असला तरी सुद्धा या मशीन संदर्भात जी कमी झालेली विश्वासार्हता आहे ही कुठेही जाऊन मिटलेली नाही. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हे कायमच संशयाच्या भोवऱ्यामध्ये राहिलेले आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सनं या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती, ज्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने आता निवडणूक आयोगाला नोटीस बजावलेली आहे आणि सर्वच्या सर्व व्हीव्हीपॅट मधील आपले जे काही पावत्या आहेत त्याची पडताळणी करता येणं शक्य आहे का या संदर्भात उत्तर देण्यास सांगितलेलं आहे, जो की सत्ताधारी पक्षाला धक्का मानला जातोय. सुप्रीम कोर्टाने काय म्हणलंय तर सुप्रीम कोर्ट टुडे इश्यूड नोटीस ऑन अ पिटिशन सिकिंग इंटर अलिया काउंटिंग ऑफ ऑल वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल म्हणजेच व्हीव्हीपॅट पेपर स्लिप्स इन इलेक्शन्स इन्स्टेड ऑफ व्हेरिफिकेशन ऑफ ओनली 5 रँडमली सिलेक्टेड इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स इन ईच असेंब्ली सेगमेंट ऑफ अ पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी. म्हणजे आजपर्यंत फक्त 5 ईव्हीएम्स जे आहेत त्याच्यातलंच फक्त रॅन्डम कोणतेही व्हीव्हीपॅट्स घेऊन त्याच्यातली पडताळणी केली जात होती. तर आता त्यांनी असा प्रश्न विचारलाय की सर्वच्या सर्व जे आहेत पावत्या त्याची पडताळणी करता येणं शक्य आहे का? आता हा संपूर्ण विषय नेमका काय आहे ते समजून घेणार आहोत आणि याचे परिणाम काय होऊ शकतात ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अनुराग जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणी करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली होती. या याचिकेवरती सुनावणी जी आहे ती काल पार पडली. याचिकेची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला ईव्हीएम मशीनमधील मते आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील सर्व पावत्या यांच्या पडताळणी संदर्भात याचा ताळा करण्यासंदर्भात नोटीस बजावलेली आहे. आता केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग यांना या नोटिसीला उत्तर द्यावं लागणार आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणी शक्य आहे का हे केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाने सांगणं अपेक्षित आहे. आता बघा, या मशीन्स नेमक्या का वापरल्या जातात हे सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात. जुन्या हिंदी पिक्चर्समध्ये किंवा कोणत्याही पिक्चरमध्ये तुम्ही एकूण मतदान प्रक्रिया बघितलेली असेल. सर्वजण लाईनीमध्ये उभे आहेत, जातात, तिथं शिक्का मारतात वगैरे. ही सर्व प्रोसेस जी आहे ह्याच्यामध्ये आपण हे पण बघितलेलं आहे की खूप वेळा मतदान केंद्र जी आहे ती ताब्यात घेतली जात होती. बोगस मतदान जे आहे ते केलं जायचं आणि याच्यावरचा उपाय म्हणून ईव्हीएम समोर आलेला आहे. जे एक मशीन असतं त्याच्यामध्ये जे जे उमेदवार आहेत त्यांची नावं दिलेली असतात, यासोबतच त्यांचं पक्षाचं चिन्ह दिलेलं असतं आणि आपण योग्य त्या उमेदवारासमोरचं बटन तेवढं दाबायचं असतं आणि त्याच्यानंतर बीप असा आवाज येत असतो. तिथं मशीनमध्ये सर्व काही डिटेल्स जे आहेत ते त्या त्या व्यक्तीपुरत्या दिसत असतात. आता या मशीन्समुळं वेळ वाचतो असं सांगितलं जातं. याला जोडूनच एका मतदारसंघात यंत्रातील जे एकूण मतं आहेत ती सुद्धा 3 ते 5 तासांमध्ये मोजली जाऊन निकाल लागू शकतो. ज्यावेळेस कागदी मतपत्रिका वापरल्या जायच्या त्यावेळेस या मतांची मोजणी करण्यासाठी 1 ते 2 दिवसांचा वेळ लागायचा. याच्यासोबतच त्याच्यामध्ये काही मानवी चुका सुद्धा व्हायच्या. मशीन्समुळं जी अवैध मतं आहेत त्यांचा सुद्धा मुद्दा कुठेतरी जाऊन संपुष्टात आला आणि पैसे जे काही याच्यामध्ये वापरले जायचे त्याचा सुद्धा अपव्यय कुठं सुद्धा तरी जाऊन टाळला गेलेला आपल्याला दिसून येतोय. म्हणजे याच्यामुळेच या ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या वापरल्या जातात. तरी सुद्धा या मशीन्सवरती कायमच आक्षेप घेतला गेलेला आहे. मशीन्समुळे मानवी चुका कमी होतात असं जरी सांगितलं जात असलं तरी सुद्धा या ईव्हीएम मशीन्स हॅक केल्या जातात असं सांगून त्याच्यावरती आक्षेप घेतला गेलेला आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये जवळपास 40 लाख ईव्हीएम मशीन्स आणि 17.4 लाख व्हीव्हीपॅट मशीन्स वापरले गेले. आता याच्यामध्ये जे काही एक्स्ट्रावाले मशीन्स असतात, जे रिझर्व्हमध्ये असतात त्यांचा सुद्धा समावेश आहे. मतदार काय करतो, ईव्हीएम मशीनवर उमेदवाराच्या नावासमोरचं बटन दाबतो. त्यावेळी उमेदवाराचं नाव, क्रमांक आणि चिन्ह याचा उल्लेख असलेली व्हीव्हीपॅट स्लिप 7 सेकंद मतदाराला दिसते आणि त्याच्यानंतर आपोआप ही स्लिप कट होऊन बीप वाजतो आणि स्लिप जी आहे ती सीलबंद पेटीमध्ये जमा होते.
मतदान करताना जर का काही टेक्निकल इश्यू आला, काही टेक्निकल अडचण जर का आली, तर त्याची सुद्धा माहिती दिली जाते. जे ठरवलं तसंच मतदान केलं आहे ना, याची खातरजमा करण्याची संधी सुद्धा या ठिकाणी मतदाराला मिळते. आता या व्ही-व्ही-पॅट मशीन ज्या आहेत, या उघडण्याचा अधिकार सुद्धा फक्त निवडणूक अधिकाऱ्यांनाच असतो आणि मतदारांना व्ही-व्ही-पॅट मशीन उघडता येत नाही. यासोबतच त्याला हात सुद्धा लावता येत नाही आणि म्हणूनच हे सर्व सांगत या मशीन्स आणि एकूणच मतदान प्रक्रिया सुरक्षित असल्याचा निर्वाळा वेळोवेळी निवडणूक आयोगाने दिलेला आहे. 2019च्या निवडणुकांच्या आधी निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना चॅलेंज दिलेलं होतं, की ह्या ज्या मशीन्स आहेत, त्या मशीन्स तुम्ही हॅक करून दाखवा. कारण की तसा आरोप सातत्याने केला जात होता, की या मशीन्स हॅक होतात म्हणून. पण त्याची टाईमलाईन संपत आली तरी सुद्धा कोणत्याही राजकीय पक्षानं हे चॅलेंज स्वीकारलेलं नव्हतं. 2019 साली लोकसभेच्या मतदानानंतर मतमोजणी सुरू व्हायच्या आधीच अनेक विरोधी पक्षांनी परत एकदा या ईव्हीएमच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न उपस्थित केले होते. मग सुप्रीम कोर्टाकडं, निवडणूक आयोगाकडं विरोधकांनी या संदर्भात खूप वेळा तक्रार केलेली होती आणि व्हीव्हीपॅटच्या ज्या पावत्या आहेत त्या 100% पडताळून पाहाव्यात अशी मागणी सुद्धा वेळोवेळी केलेली होती. पण कोर्ट आणि निवडणूक आयोग यांनी वेळोवेळी ही मागणी फेटाळून लावली होती. आजपर्यंत देश पातळीवरील 3 निवडणुकांमध्ये या मशीन्सचा वापर झालेला आहे आणि ताळा करण्यासाठी कोणत्याही 5 ईव्हीएम मशीन्स रँडम पद्धतीने व्हीव्हीपॅट मशीन सोबत जोडून त्याची पडताळणी केली जात होती. आता एका असेंब्लीमध्ये 5 मशीन्स अशा एकूण जवळपास 30 मशीन्स ज्या आहेत त्यांची या ठिकाणी पडताळणी केली जात होती. या ठिकाणी लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि नेमकं याच संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झाली होती आणि याचिका मान्य करत आता सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावलेली आहे. आता जे पिटिशनर आहेत त्यांचं म्हणणं काय होतं, की सरकारने जवळपास 5,000 कोटी रुपये खर्च केलेले आहेत 24 लाख व्हीव्हीपॅटच्या खरेदीसाठी आणि सध्या फक्त 20,000 व्हीव्हीपॅट्स जे आहेत याच्या आसपासच त्याच्यातल्या स्लिप्स ज्या आहेत त्यांचे व्हेरिफिकेशन केलं जातं. आता इतके सारे जर का प्रश्न उपस्थित केले जात आहेत व्हीव्हीपॅट संदर्भात, ईव्हीएम संदर्भात, तर सरकारने काय करायला हवं? ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हे जे आहे याचं एकूणच ताळा करायला पाहिजे. एकूण मतदान कसं झालेलं आहे, किती झालेलं आहे याचा ताळा करणं अपेक्षित आहे. त्यांनी 4 वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत त्या कोर्टामध्ये दाखल केलेल्या आहेत. ते म्हणजे दॅट द रेस्पॉन्डंट ECI मॅन्डेटरी क्रॉस व्हेरिफाय द काउंट इन ईव्हीएम्स विथ वोट्स that have been verifiably recorded as cast by voter through the VVPATs by counting ऑल व्हीव्हीपॅट पेपर स्लिप्स. म्हणजे सर्व व्हीव्हीपॅटच्या पेपर स्लिप जे आहेत त्याचं काउंटिंग व्हायला पाहिजे. याच्यातली दुसरी मागणी अशी आहे दॅट गाईडलाईन नंबर 14.7H ऑफ मॅन्युअल ऑन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अँड व्हीव्हीपॅट डेटेड ऑगस्ट 2023 ॲज फ्रेम्ड अँड इश्यूड बाय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बी क्वॅश्ड in so far as it allows only sequential verification of VVPAT slips resulting in undue delay in counting of all VVPAT slips. तिसरी मागणी आहे दॅट द ECI अलाव अ वोटर टू फिजिकली ड्रॉप द व्हीव्हीपॅट स्लिप ॲज जनरेटेड बाय द व्हीव्हीपॅट इन अ बॅलॉट बॉक्स टू एन्श्युअर दॅट द वोटर्स बॅलॉट हॅज बीन काउंटेड ॲज रेकॉर्डेड. म्हणजे जी काही स्लिप जनरेट होते जी सध्या फक्त दिसतीये आणि त्या मशीनमध्ये ड्रॉप केली जाते तीच त्या वोटरला सुद्धा मिळावी आणि त्यांना ती तिथे त्या बॉक्समध्ये टाकण्याची परमिशन मिळावी. आणि चौथी ह्याच्यातली मागणी आहे दॅट द रेस्पॉन्डंट्स मेक द ग्लास ऑफ द व्हीव्हीपॅट मशीन ट्रान्सपरंट अँड द ड्युरेशन ऑफ द लाईट लॉंग इनफ फॉर द वोटर टू सी द पेपर रेकॉर्डिंग हिज वोट कट अँड ड्रॉप इन टू द ड्रॉप बॉक्स. म्हणजे सध्या जे काही 7 सेकंदापुरतं दिसते तो सुद्धा कुठेतरी जाऊन टाइम वाढवण्यासंदर्भात त्यांनी इथं बोललेलं दिसून येते. आता बघा जगभरातील 30 ते 40 देशांमध्ये हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान होतं, ईव्हीएम पद्धतीने मतदान होतं आणि जे काही देश आहेत त्याच्यातले त्याच्यामध्ये व्हेनेझुएलाचा नंबर लागतो, काँगो, इराण. म्हणजे जे देश भारतापेक्षा छोटी लोकशाही आहेत आणि खूपच छोट्या ज्या लोकशाही देश आहेत त्या देशांमध्ये याचा वापर केला गेलेला दिसून येतोय आणि त्या ठिकाणी त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं दिसून येते. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये मतदान यंत्र जे आहे त्याच्यामध्ये गडबड झाल्याचा आरोप झालेला होता. प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मतदान यंत्रामध्ये झालेली नोंद याच्यामध्ये तफावत असल्याचा आरोप झालेला होता. अर्जेंटिनामध्ये मतांच्या गोपनीयतेसंदर्भात शंका व्यक्त करण्यात आलेली होती. इराणमध्ये सुद्धा अशाच पद्धतीच्या शंका घेतल्या गेल्याचं दिसून येते. म्हणजेच काय, देश बदलले तरी सुद्धा या मतदान यंत्रासंदर्भात शंका घेतलेलं आपल्याला दिसून येते.
आता एक गोष्ट लक्षात घ्या, की निवडणूक आयोगाला या नोटिसीच्या निमित्ताने संधी मिळालेली आहे, हे सिद्ध करण्याची, की ही जी काही एकूण प्रोसेस आहे, ई-व्ही-एमची घ्या, व्ही-व्ही-पॅटची घ्या किंवा एकूणच जे काही ते निवडणुकीची प्रक्रिया राबवतात, ही प्रक्रिया पारदर्शक आहे, हे सिद्ध करण्याची संधी त्यांना मिळालेली आहे. त्यांनी मागे एकदा सर्व राजकीय पक्षांना आवाहन करून झालेलं आहे. पण इथे आवाहन जे आहे, ते राजकीय पक्षांसोबतच नागरिकांना करणं अपेक्षित होतं. कारण की इथं प्रश्न राजकीय पक्षांचा नाहीये, तर प्रश्न या ठिकाणी एकूणच मतदारांचा आहे, या लोकशाहीमधील प्रत्येक नागरिकाचा आहे. आपण आपल्या इथं संसदीय शासन पद्धती का स्वीकारली हे समजून घेणं फार गरजेचं आहे. संसदीय शासन पद्धती स्वीकारावी की अध्यक्षीय शासन पद्धती स्वीकारावी असा पेच त्यावेळेस घटना समितीसमोर होता. मग जास्तीत जास्त जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी, विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी आणि अधिकाधिक पारदर्शकता असावी म्हणून आपल्या इथं आपण संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली दिसून येते. आणि हीच शासन पद्धती कशी योग्य आहे हे सिद्ध करण्याची संधी या ठिकाणी सरकारला आणि निवडणूक आयोगाला मिळाल्याचं आपल्याला दिसून येते. जर का उद्या जाऊन याची अंमलबजावणी झाली म्हणजे 100% जर का त्याचा ताळा केला गेला व्ही-व्ही-पॅट, ई-व्ही-एम या संदर्भातला, तर बघा ई-व्ही-एम मशीन संदर्भात जे काही आक्षेप वेळोवेळी घेतले गेलेले आहेत, हे आक्षेप 100% कुठे तर जाऊन थांबू शकतात. यासोबतच ही एकूण यंत्रणा, ही एकूण सिस्टीम जी आहे, ही अधिकाधिक पारदर्शक होईल आणि एकूणच ते आपल्या लोकशाहीसाठी अजून जास्त आश्वासक ठरेल. यासोबतच हे समजून घेणं फार गरजेचं आहे, बहुमत जितकं महत्त्वाचं आहे, त्याच वेळेस या लोकशाहीमधलं प्रत्येकाचं मत सुद्धा महत्त्वाचं आहे. इथे जर का कोण्या एकाला या एकूण प्रक्रियेसंदर्भात जर का आक्षेप असतील, तर ते आक्षेप दूर करणं हे सुद्धा या ठिकाणी निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे. असंही आपल्या इथं 2 महिने देशभर मतदान होणार आहे. जर का याची अंमलबजावणी झाली, या नोटिसीला जर का उत्तर दिलं गेलं आणि जर का त्याचा ताळा 100% व्हायलाच हवा असं जर का सुप्रीम कोर्टाने म्हणलं, तर कदाचित अजून 8-10 दिवस अधिक लागतील. पण प्रश्न कायमचा निकाली निघेल आणि सर्वांचा या लोकशाहीवरचा विश्वास वाढेल. आता निवडणूक आयोग या संदर्भात काय भूमिका घेतोय हे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला समजेलच, पण त्यांनी ही संधी सोडता कामा नये असं खूप साऱ्या भारतीयांना निश्चितपणे वाटत असणार. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.